चिखलदरा तालुक्यातील बुटीदा गावात 19 मार्च रोजी भीषण आगीची घटना घडली। अचानक लागलेल्या या आगीत तब्बल 3 घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत। या आगीत रामकृष्ण भुसुम, मनुलाल काजदेकर आणि रमेश बेटेकर यांचे मोठे नुकसान झाले। घरातील कपडे, धान्य, भांडी-कुंडी तसेच महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा आगीत नष्ट झाली आहेत। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कुटुंबियावर मोठा आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे। घटनेनंतर प्रशासनाशी संपर्क साधला असता सध्या आर्थिक मदतीची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले। यामुळे पीडित कुटुंबियामध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे। दरम्यान मदतीचा हात पुढे करीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी आर्थिक मदत आणि किराणा साहित्य देत त्यांना आधार दिला आहे। यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, सरपंच सोनाजी सावलकर, तालुका अध्यक्ष संदीप मुंडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता शासनाने सुद्धा तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहेत। बुटीदा तालुका चिखलदरा या गावामध्ये काल एक खूप दुःखद घटना झालेली आहे। यामध्ये 3 परिवारातील लोकांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। त्यांचं जेवणाचं साहित्य, त्यांचे कपडे, त्यांचे कागदपत्रे, घर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। या लोकांना तात्काळ काहीतरी आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही काल तहसीलदार साहेबांसोबत बोललो। त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना देण्यासाठी आमच्याकडे काहीही तरतूद नाही आहे। आमची या माध्यमातून सरकारला, शासनाला एक विनंती आहे की अशा ज्या घटना होतात, घर जळतात, अशा परिस्थितीमध्ये त्यांना शासनाकडून काही ना काही तात्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे, कारण त्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यांना मदत मिळत नाही आहे, म्हणून आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने इथं पोहोचलेलो आहोत। आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, माजी पालकमंत्री व खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्याकडून आम्ही इथं त्यांना किराणाचे साहित्य व आर्थिक मदत त्यांना दिलेली आहे आणि पुढं त्यांचे घर लवकरात लवकर घरकुलच्या माध्यमातून झाले पाहिजे। शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू।